एरिक्सन यांनी विकासाचे 8 टप्पे सांगितलेले आहेत. सायको सोशल डेव्हलपमेंट थिअरी सांगितलेली आहे, तीच या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे शिसोले. एरिक्सन यांनी सांगितलं की आपला जो विकास होतो व्यक्तिमत्वाचा स्पेशली, तो टप्प्यांमध्ये होतो, सिरीजमध्ये होतो, क्रमशः होत असतो. तो पहिला जो टप्पा आहे त्याला त्यांनी म्हणलं इन्फन्सी स्टेज, आपण त्याला म्हणूया बाल्य अवस्था. ही जी बाल्य अवस्था आहे ती जन्मापासून 1 वर्षापर्यंत साधारण असते आणि यामध्ये जो संघर्ष असतो तो असतो विश्वास विरुद्ध अविश्वास, ट्रस्ट वर्सेस मिसट्रस्ट. आता काय आहे हे समजून घेऊया. काय होतं जेव्हा मूल जन्माला येतं, ह्या जगामध्ये विश्वासार्हता आहे का नाही हा संघर्ष त्याच्यामध्ये चाललेला असतो, असं एरिक्सन यांचं म्हणणं आहे. जर आई, इथे स्पेशली आईचा रोल हा खूप डॉमिनंट आहे. आई त्या बाळाशी कसं वागते आहे, म्हणजे त्याला विश्वास निर्माण होण्यासारखं वागते आहे का, हे याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे. म्हणजे बाळाला जर का भूक लागली असेल तर आईने लगेच जवळ घेऊन पाजणं, खाऊ घालणं, रडत असेल तर का रडतं आहे त्याच्याकडे लक्ष देणं, असं जर करत असेल, म्हणजे आई आजूबाजूला नसली तरी मला गरज लागल्यावरती मला माझं पोट भरलं जाणार आहे, मला जेव्हा जेव्हा आणि जी जी गरज आहे ती पूर्ण होणार आहे, असा विश्वास ज्या बाळाला येतो, निर्माण होतो, तिथे आपण म्हणू की विश्वासार्हता जी आहे, जग हे विश्वासार्ह आहे, हा संघर्ष जो आहे तो त्यातला जो ऍस्पेक्ट आहे ना तो डॉमिनंट होतो आणि यातनं मग होप निर्माण होते, आशा निर्माण होते. मग सतत त्या बाळाच्या भोवतीच असायला पाहिजे का? एरिक्सन म्हणतात असं अजिबात नाही. कारण फक्त 100% ट्रस्ट जर का डेव्हलप झाला तर पुढे आपल्याला दिसतं व्यक्तिमत्वामध्ये की व्यक्ती कुठलेही प्रश्न उपस्थित न करता, कुठलीही खबरदारी न करता सगळ्यांवर विश्वास ठेवायला लागतात आणि मग त्याचे दुष्परिणाम भोगायला लागतात त्या व्यक्तीला. त्यामुळे काही वेळेला मिसट्रस्ट थोड्या प्रमाणामध्ये, अविश्वास जो आहे तो थोड्या प्रमाणामध्ये निर्माण झाला तर हरकत नाहीये. म्हणजे खूप जास्त त्या बाळाच्या भोवतीच आहे, सारखं घेणं आहे, मी आहे मी आहे असं न करता थोडंसं मोकळं ठेवणं, ते आजूबाजूला फिरत असेल तर हरकत नाही, आपण आपलं काम करणं, असं जर केलं तर ट्रस्ट आणि मिसट्रस्ट ह्या दोन्हीचं चांगलं बॅलन्स होईल आणि त्या बाळामध्ये होप निर्माण होईल. जे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं की इगो स्ट्रेंथ होणार आहे. इगो स्ट्रेंथ काय होणार आहे इथे, तर होप हा इगो स्ट्रेंथ होणार आहे आणि आशा, ज्याला म्हणून की आशावादी व्यक्तिमत्व तयार होणार आहे. मग ज्यांच्यामध्ये मिसट्रस्टचं प्रमाण जास्त आहे आपल्याला दिसत ते लोक थोडेसे निराशावादी आहेत. ठीक आहे, आता आपण मोठे झालो तर मागे जाऊन काही करता येत नाही आपल्याला, पण आपल्याला जर कळत असेल की कदाचित यामुळे मी निराशावादी आहे, माझ्यात आशावाद कमी आहे, तर मग त्याच्यावरती काम करायला मला सोपं जाणार आहे. दुसरा जो टप्पा एरिक्सन सांगतात ते आहे अर्ली चाइल्डहुड, बालपण आहे. आता हा जो काळ आहे तो साधारण 2 ते 3 वर्ष जन्मापासूनचे आपण म्हणू की 2 वर्ष ते 3 वर्षाचा हा कालखंड आहे. यामध्ये जो संघर्ष असतो तो असतो ऑटोनॉमी वर्सेस शेम अँड गिल्ट, स्वायत्तता विरुद्ध लाज आणि शंका. आता आपल्या लक्षात येईल की 2-3 वर्षाचं जे मूल आहे ते अवतीभोवती फिरायला लागतं, त्याला सगळं स्वतःच्या हाताने करायचं असतं, एक्सप्लोअर करायचं हे त्याचं वय असतं. त्यासोबत शूचं ट्रेनिंग जे आहे, शी इथे नाही करायची, शी आल्यावर सांगायची, शू आल्यावर सांगायचं, बाथरूम मध्ये जायचं, चड्डीत करायचं नाही, हे ट्रेनिंग साठीचा हा कालखंड आहे. आता हे आपण कसं देतो आहोत, स्वायत्तता, म्हणजे इथे संघर्ष आहे बघा, मला जेव्हा पाहिजे तेव्हा मला शू करता आणि जिथे पाहिजे तिथे करता आली पाहिजे, स्वायत्त इन ऑटोनॉमी. पण त्यालाही आपल्याला थोडी शिस्त लावावी लागणार आहे. अशी शिस्त लावावी लागणार आहे ज्यामुळे त्या बाळाला स्वतःवरती शंका नाही आली पाहिजे की माझ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, असे पालकांकडनं त्याच्यापर्यंत संवाद जाता कामा नये. एखादं मूल काहीतरी ट्राय करत असेल, पायऱ्या उतरत असेल तर पालक लागेल नको 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 तुला जमणार नाही, असं न करता नको 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 पडशील. यातनं काय होईल, त्या बाळाच्या मनामध्ये स्वतःविषयी शंका निर्माण होईल. मग आपण पुढे बघतो की कॉन्फिडन्स नसतो काही जणांमध्ये. त्याचं कारण इथे कुठेतरी आहे असं एरिक्सन यांचं म्हणणं आहे की तिथे तुम्हाला ऑटोनॉमीच दिली गेली नाही. करू देत, मोकळं जाऊ देत, बघू देत, पडेल. फक्त पालकांनी खूप जास्त त्या बाळाला धोका नाहीये ना एवढं लक्ष द्यावं. चुकत असेल, सांडत असेल, जेवताना अंग भरत असेल, काहीही हरकत नाही, प्रयत्न करते आणि त्या प्रयत्नांना आपण सपोर्ट करायला पाहिजे. यातनं काय इगो स्ट्रेंथ निर्माण होणार आहे, तर विल, इच्छा तयार होणार आहे. कारण मी करते आणि मला जमते, तो ऑटोमॅटिकली माझ्यामध्ये ती इच्छा डॉमिनंट होणार आहे. तिसरा जो टप्पा आहे तो आहे शालेय वयाचा किंवा प्ले एज असं म्हटलेलं आहे एरिक्सनने. हे जे प्ले एज आहे ते साधारणतः 4 ते 6 वर्षाचं आहे आणि नावाप्रमाणेच आपल्या लक्षात येईल की खेळणं, खेळातनं शिकणं हा जो भाग आहे ना हा खूप महत्वाचा भाग आहे त्यांच्या विकासातला. मुलं काय खेळ खेळतात, कोणता खेळ खेळतात आणि कसा खेळ खेळतात
यातनं त्यांच्यामध्ये जो निर्माण होणारा संघर्ष आहे, पुढाकार घेणं आणि अपराधीपणाची भावना, हा जो संघर्ष आहे तो ते सोडवणार आहेत. इनिशिएटिव्ह वर्सेस गिल्ट. मग खेळामध्ये जर का तुम्ही मोकळं खेळू दिलं, म्हणजे अगदी घर खेळण्यापासून ते ऑफिस असेल, मैदानावरचे खेळ असतील, सोशलायझेशनचा हा कालखंड आहे. नको जाऊ, मीच जाईल. पालक आजकाल खूप जास्त प्रोटेक्टिव्ह झालेले आहेत. तर त्यांनी जर त्यांना मोकळं सोडलं नाही तर त्या मुलांमध्ये गिल्ट निर्माण होऊ शकतो, अपराधीपणाची भावना निर्माण होऊ शकते. पण तेच जर का त्यांना मोकळं खेळू दिलं, परत मी म्हणेन की जिथे धोका आहे तिथे आम्ही आहोत, बाकी गरज नाहीये. स्वतःचं पुढाकार घेऊन खेळणं, इनिशिएटिव्ह त्यांच्यामध्ये तयार होतं, जे इगोला खूप पॉझिटिव्ह आहे. मग पुढे सुद्धा आपण जेव्हा बघतो की काम करताना पुढाकार घेऊन काम करणं, स्वतःवर सगळी जबाबदारी घेऊन काम करणं, हा सगळा भाग या टप्प्यामध्ये आपल्याला दिसून येतो. चौथा जो टप्पा आहे तो आहे शालेय वय, स्कूल एज असं म्हटलेलं आहे. ह्याचा जो कालखंड आहे तो 6 ते 12 वर्ष आहे. या कालखंडामध्ये मूल आता शाळेत जायला लागतं, त्याचा जो सोशलायझेशनचा एरिया आहे तो मोठा झालेला असतो आणि या वेळेमध्ये जो संघर्ष त्यांना जाणवतो तो असतो इंडस्ट्री वर्सेस इन्फिरियॉरिटी. इंडस्ट्री आपण म्हणूयात की उद्योग करणं, सतत उद्योगशील असणं, किंवा इन्फिरियॉरिटी, कनिष्ठपणाची भावना, कमतरतेची भावना. आता इथे शाळेचा रोल खूप मोठा आहे. इथे सतत काम करत राहणं, पालकांनी न टोकणं, जे काही प्रोजेक्ट दिलेले आहेत मुलांना ते मुलांनी करणं, पालकांनी न करणं. जर पालक करत असतील तर परत त्या मुलामध्ये इन्फिरियरिटीची फिलिंग येणार आहे. आणि जे आपण मागच्या काही युंगच्या व्हिडिओमध्ये बघितले, ॲडलरच्या व्हिडिओमध्ये बघितले की इन्फिरियरिटी फिलिंग जी आहे त्यांनी कसा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो जर खूप जास्त असेल तर. थोड्या प्रमाणात असेल तर आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे. सो हे 4 टप्पे आहेत. अजून 4 टप्पे आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.